शेतकरी संघटनेची 9 तारखेला आंदोलनासंबंधीची बैठक 6 तारखेला आपण वर्धेला घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण गंगाधर मोठ्यांना जो काही पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराचं नेमकं स्वरूप आम्हाला कसं होतं काय होतं काही माहिती नव्हतं, परंतु जे कोणी इंटरनेट चालवतात ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय आहे अशाकडे त्यांची सगळी माहिती त्याच्यामधून मिळते म्हणून प्रामुख्याने आम्ही त्यांना विचारलं आणि त्याच्यावर आम्हाला असं लक्षात आलं की खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना ही माहिती पाहिजे त्यांना ती माहिती मिळू शकते अशी सोय गंगाधर मोठ्यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून इंटरनेटवर वेबसाईटवर करून दिलेली होती आणि म्हणून त्याची दखल घेऊन त्यांना जो काही पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराचंही आपण कधी आतापर्यंत कोणाचाही सत्कार केला नाही, पण एक नव्या क्षेत्रामध्ये नवं काम करण्याचं काम त्यांनी केलं म्हणून आम्ही असं म्हटलं त्यांनी नाकाच केला तरी आम्ही त्यांना असं म्हटलं की नाही आपण त्यांचा सत्कार आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गंगाधर मोठे यांच्या सत्काराचा सोहळा या ठिकाणी होणार आहे हेच आजच्या बैठकीचं प्रामुख्याने विषय होते तेच मी वास्तविक करून त्या ठिकाणी आदरणीय मंच असे सत्कारमूर्ती आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष गंगाधरजी मोठे की आपल्याला त्यांच्या काही सहज वाटत होत्या कुठंतरी आता पूजागिरीच्या कार्यक्रमात ते कविता म्हटले आणि त्यावेळेस कार्यकर्त्याला ओळख पडली की हे खरे कवी आणि लगेचच महिन्याभरात त्यांचा कविता संग्रहाचं प्रकाशन झालं आणि ते बोलून माणूस झालेले कवी नाही किंवा 10 कविता वाचल्याने कविता लिहिली असे कवी नाही की त्यांनी जे अनुभवलं जे वास्तव बघितलं अनुभवलं त्या वास्तवातून त्यांची लेखणी उतरलेली हृदयस्पर्शी रडणाऱ्या भिडणाऱ्या त्यांच्या कविता आहेत आणि शेतकरी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या कविता आहेत. तर मराठवाड्याचा प्रतिनिधी म्हणून मराठवाडा शेतकरी संघटनेचे तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आजच्या या जिल्ह्याच्या बैठकीचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे आपले जिल्हा प्रमुख गंगाधर मोठे यांचा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि त्यांना जे पुरस्कार मिळाला त्या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचं कौतुक करण्यासाठी आजची जी मीटिंग आहे एक अत्यंत आनंदाची आणि सुखद घटना म्हणजे गंगाधर मोठे यांचा कौतुक आपल्यासाठी आपल्या लहान भावाचं आपण सगळ्यांनी मिळून कौतुक करतो आहे. एकीकडे या सगळ्या आर्थिक प्रश्न आणि आर्थिक प्रश्नांच्या विमर्शनामध्ये जसं काही वैशाखाचं वनवन असणारं होऊन या रंजनच्या उन्हाने सगळी माणसं बाजून निघालेली सगळ्या माणसांच्या अंगाची लाईलाई होत असताना गावी थंड होती वाड्याची असा हा अत्यंत प्रतिभाशाली कवितांचा लिहिणाऱ्या या कवीच्या आपण आज कौतुक सोहळा करतो ज्यासाठी आपण सगळे जमलो सगळ्या विषयावर चर्चा आणि गंगाधर मोठे यांचा सत्कार गंगाधरला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संघटनेची बांधणी नाही संघटनेची आंदोलनच नाही आंदोलन आणि बांधणी या सर्व याच्यात एक साहित्यप्रेमी कवीप्रेमी आपल्या छोट्या भावाचा अभिनंदन करण्याचं कौतुक करण्याचा कार्यक्रम आहे. आपण सर्व शेतीत राहणारे शेतीच्या प्रश्नांनी 24 तास निवंजनेत असणारे आणि कुठेतरी थंड वाऱ्याची झोप यावी या पद्धतीने हा सोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. त्यांनी अनेकदा नकार दिला. मी त्याला सांगितलं की अरे या 30 वर्षात कुठेतरी एक आनंदाचा क्षण आम्हाला मिळतो आहे की आमच्यातला एक मुलगा एवढा मोठा होतो आहे की ज्याचा सत्कार केवळ बसा आहे तर संपूर्ण जगातल्या लोकांनी त्याचं कौतुक केलं. मग आमच्यात गावचं पोरगा आमच्यात काम करणारा
संस्कार झाला असं वाटत नाही. आज त्यांचा गंगाधरच्या गंगाधरला या संघटनेची आई म्हणून, संघटनेचे प्राण्याचे म्हणून, आणि त्यांनी आम्हाला या सर्व मूळ बाळात पावतात लढायला शिकवलं, झगडायला शिकवलं, आंदोलनाला उभं राहायला शिकवलं. आमच्या डोक्यातलं पुढारी नावाची भीती काढून टाकली. पोलिसांनी जे जी भीती आमच्या मनातून निघून गेली अशा आमच्या नेत्याच्या हस्ते त्याचं कौतुक होते. आणि हे खरोखरच चांगली गोष्ट आपल्या विदर्भवासियांच्या आणि विशेषतः वर्धावासियांच्या दृष्टीने आहे असं मला वाटतंय. या सर्व भूमिका घेऊन आजचा हा प्रतिष्ठा असलेला सुंदरसा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांना खरोखर खूप आनंद झाला. धन्यवाद. अशा कविता बोलून उचलून त्या चळवळीच्या आंदोलनाच्या या संपूर्ण लोकशिक्षणामध्ये माणसं वापर करून घेणं ही शरद ऋषींची रसिकता कवितेची आणि गंगाधर मुंडेंच्या कवितेने त्याला या ठिकाणी खेचून आणलं. मला असं वाटत नव्हतं की शरद ऋषी या कार्यक्रमाला येऊ शकतो. गंगाधर मुंडेंनी आपल्या एका राज्य कार्यकारिणीच्या बैठकीची प्रोजेक्टच्या दिवशी काही कविता बोलला. त्याने विभागाचा पूर्ण विकल्प बोलला आणि इतका गावांपणा त्याच्यामध्ये ढापून भरलेला आहे. मुलं असं समजायची आता हा शब्द उच्चारला आणि 4 लोकांच्या शरीराची सुई झाला. त्याचा पुढचा शब्द आणखी मोठं सुई धरतो. शाळाचा सहज केला इचीबाई. आता या इचीबाईमध्ये असं काय आहे की ते प्रत्येकाला काहीतरी गावाच्या हाताला लावतो. गंगाधर मुंडेंची जी जादू आहे ती गावांपणाची आहे. त्यांनी नागपूर चर्चा म्हटलंय. पण उर्जिविटी काय असते? माणसं जशी शिकून मोठी होतात, तालुक्याचा म्हणून जिल्ह्याला गेला, जिल्ह्याचा म्हणून राज्यात आला की तो त्याला मुख्य गुरु अशा प्रकारचा मुलाचा आणि त्याचं जे मूळ गुण आहे ते हरवलं जातं. आमच्याकडे युवक संस्थेनी ऊर्जा कमल नावाचं एक आत्मकथन दिले. मला ते इतकं आवडलं की त्याच्यामध्ये सगळं नैसर्गिक एखादी जागा कोणती आपल्या आईला आयोग पण असतात तो महाकाळाचा म्हणतो. तर हा जो आत्मीयतेचा भाग आहे, हा जो जवळचा भाग आहे, गंगाधर मुंडेंच्या कवितेमध्ये ही उर्जिले त्यांनीच दिलंय की माझी कविता मी जसा भारतानंतर शिकलेली आहे. माझे जे अनुभव आहे ते मी नुसते कागदावर लिहिले तरी माझ्यावर कौतुक झालं आणि हाडाचा शेतकरी झाला. वास्तवच्या हाडाचे शेतकरी नाहीये. एखादी कवी त्याची जी सत्यावर आधारित जे अनुभव अभिव्यक्त करतो त्यावर तो मोठा कवी होतो. आणि गंगाधर मुंडेंचा जो एकंदरीत आवाज आहे त्यांनी गजल पडली, त्यांनी लावणी पडली. एक लावणी तर इतकी सुंदर आहे की मला जाऊन द्यायला घरी असं तिथे नाही. आणि ती तिला आता पावसात खेळू दे असे तिच्या मैत्रिणी म्हणतात. तिला लागू द्या, उडावू द्या, तिला स्वातंत्र्याला आनंद घेऊ द्या अशी ती कविता सांगते. आणि का म्हणतो की कविता वाचताना मला बाबा बोलताची कविता आठवली. सगळीवर सगळी आल्याचं संदेश गोष्टी आल्याचं गंगाधर मुंडेंच्या कवितेमध्ये ही सगळी विविधता पडली. वास्तविकता आम्हाला स्वातंत्र्याची मिळाली असं सुरेश म्हणतात. आणि यांनी मला असं म्हटलं की माझ्या आयुष्याच्या भाकरीचा शोध घेता घेता माझी एक आधी जिंदगी बरबाद झाला. तेव्हा सुरुवातीला बरं झालं तेव्हा शरद ऋषी भेटल्या असं मध्यंतरी गणपती त्याची कविता करतो. पण तेवढी काय 2 वर्षाचं काम होतं. त्याच्यामध्ये ते संघटनेचे काम दिसत नव्हतं. मला तिथल्या जणांचा ओळख नाही. मला पुन्हा अंतरावर गेला, पुण्याच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कविता पण बरोबर आहे. प्रत्येक एखाद्या वडलेल्या झाडाला पाहतो अशा प्रकारचे धुमाळे त्यांच्या कवितेचे बरोबर येत आहेत. स्थान मार्गाने त्यांचं कौतुक केलं. आणि या निमित्ताने आपण आपल्या परिवारातल्या गंगाधरच्या या कार्यक्रमाला, या सरकाराच्या कार्यक्रमाला हजर आहे. त्याची दखल टीव्हीच्या चॅनलने घेतली, समाजाने घेतली आणि त्याचं
त्याचं कौतुक करणं, जसं आपण म्हणतो ना अक्कलकोटला गेलो म्हणजे ज्याचा विश्वास आहे ते जातात आणि स्वामीजीच्या मागे वाक्य आहे, घेऊ नको मी तुझ्या पाठीशी वाय, त्या तऱ्हेने तू केलेलं काम चांगलं म्हणून आम्ही तुझं कौतुक करायला, तुझ्या पाठीवर ताप मारायला, कुटुंबाचा घटक म्हणून आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत, बरोबर आहोत म्हणून आपण सगळे विचार. तसं वर्धाजीला कवितेसाठी प्रसिद्ध आहे. देवचंद कोटे त्यांच्या कविता चांगल्या प्रसिद्ध आहे. खरं म्हणजे कवितेच्या रूपाने कवितेतून समाज प्रबोधनाचं काम होतं. दुसरं असं की कवितेतून त्याच्या क्षणाच्या भावना, निसर्गाचं त्या तऱ्हेचं असणारं सौंदर्य, निसर्गात असणारी विविधता, प्रकृतीत घडणाऱ्या काही गोष्टी आणि माणूस म्हणून माणसाच्या जीवनाच्या प्रवासातले टप्पे या निमित्ताने कवितेतून समाजापुढे मांडायचं काम सातत्याने झालं. देवदास कोटांची कविता आहे, त्यांना मोठे देवदास कोटे दोन बाजूला संघटित होण्याच्या दृष्टीने, जुन्या मनातले काढून बाजूला टाकण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आणि या दृष्टीने ते काय म्हणतात, जुने कावड्या मरण्या लागुनी पुरुणी टाका, कुदरत एका ठाई टाका, सावध ऐका पुढल्या का, खांदा सतरा खांदा घेऊन, खांदा सतरा खांदा घेऊन. जय हिंद, जय